हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, माझ्या गोड ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोटस बघणार आहोत. कसं बनवायचं, कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे. ठीक आहे. लोटस म्हणजे कमळ आसन जे आहे, तर ते गौरी गणपतीसाठी सुद्धा होईल. याच्यानंतर आपण श्रावणात जी काय भोले बाबांची पूजा मांडत असतो श्रावण सोमवारची, त्यासाठी पण आपल्याला उपयोगात येईल. परत आपल्याला समोर वैभव लक्ष्मी व्रत बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी करतात. त्यासाठी तुम्हाला कलश स्थापन करण्यासाठी उपयोगी होईल. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत करत असतो, त्याच्यासाठी सुद्धा उपयोगात येईल. परत आपल्याला घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये, त्याचबरोबर दीपावळीमध्ये आपल्याला ते उपयोगी येईल लक्ष्मीपूजनसाठी. अशा पद्धतीने आपण कमळ आसन जे आहे तर ते बनवणार आहोत. आता हे कमळ आसन आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे, यासाठी आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे, याच्या पाकळ्या आपल्याला कशा पद्धतीने तयार करायच्या आहे, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला जसा जास्वंदीच्या फुलांचा आपण व्हिडिओ केलाय ना, त्याच पद्धतीने सेम तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा. समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी आवर्जून छानशी कमेंट करा आणि माझ्या इन्स्टा आयडीला सुद्धा नक्कीच फॉलो करा. तिथे सुद्धा आपले रेग्युलर व्हिडिओ असतात. युट्यूब वरतीही इथून पुढे तुम्हाला उलन मॅट रांगोळीचे, ट्रेस पेपर आणि हे पाईप क्लीनरचे व्हिडिओ जे आहे, मी जे काय वस्तू बनवणार आहेत, फक्त एवढंच होईल की मला जशा ऑर्डर असतील, जसं माझ्याकडनं शूट होईल त्या पद्धतीने मी शूट करणार, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित जावा, म्हणजे जेणेकरून मला त्या विषयावरती व्हिडिओ बनवायला सोपं जाईल. वेळेअभावी काही वेळा व्हिडिओ शूट करणं होत नाही मैत्रिणींनो, माझ्या ताईंनो, थोडंसं समजून घ्या. त्याचबरोबर तर माझं मटेरियल जे आहे तर ते क्वालिटीचं आहे, म्हणून मी 100% माझ्या प्रोडक्ट्सची गॅरंटी जी आहे तर ती व्हिडिओमध्ये सांगत असते. ठीक आहे. जास्त वेळ न घेता व्हिडिओकडे आपण वळूया. आता पाकळ्या कशा बनवायच्या आहे ते तुम्हाला दाखवते. तर आपल्याला कमळ आसन बनवण्यासाठी हे 2 कार्डबोर्ड जे आहेत तर ते लागणार आहे. हे 6 इंचाचा खालच्या बेसचं कार्डबोर्ड आहे. हे वरती आपण जे लावतोय ना, तर हे 5 इंचाचं कार्डबोर्ड आहे. ज्या पद्धतीने आपण हे लोटस बनवलेलं आहे ना, हे असं लोटस आपण बनवणार आहोत. फक्त हा कलर चेंज असणार आहे. हे माझं ऑर्डरचंच आहे. ते तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने बनवायचं आहे. सर्वात अगोदर आपण आता पाकळ्या तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने बनवायच्या आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती समजेल. ठीक आहे. हे आपलं 6 इंचाचं कार्डबोर्ड आहे. हे बघू शकता. हा खालचा बेस आहे, हा आपला वरचा बेस आहे. आपण वरती जो लावणार आहे ना, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर हा वरचा बेस आहे, हा 5 इंचाचा आहे. यासाठी आपल्याला आता लागणार आहे, आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे. हा अख्खा पाईप क्लीनर आहे. याचे आपल्याला 2 भाग करायचे, बरोबर असे पकडायचे आणि आपल्याला याचे एकाचे 2 करून घ्यायचे. याच्यानंतर आपल्याला हे असं करायचंय, हे असं करायचंय. हे अशा आपल्याला 3 स्टिक ज्या आहे या, तर ह्या लागणार आहे. दिसतंय बघा. हे 3 ज्या आहेत तर ते मी घेतलेले आहे. त्या 3 घेतल्याच्या नंतर हा अख्खा पाईप आहे, स्टिक आहे ही पूर्ण. याच्यानंतर आपल्याला हे अशी इथून घालायची आहे या पद्धतीने, आणि हे आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला याला असे पीळ मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं पान जे आहे तर ते व्यवस्थित होईल. यानंतर पीळ मारला की आपल्याला हे असं इकडनं करायचंय, परत हे इकडनं घ्यायचंय. बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये, मी तुम्हाला एकदम हळूहळू दाखवतीये. नंतर हे झालं की असं तुम्हाला वरती पकडून ठेवायचंय आणि यानंतर हे तुम्हाला असं फैलवून घ्यायचं, म्हणजे पाकळ्या हे जे आहे तर हे मोकळं करून घ्यायचं. आणि याच्यानंतर आपल्याला हे असं घट्ट, इथे आपल्याला हे एक पाईप क्लीनर घ्यायचा तिच्यामधला, आणि आपल्याला हे बांधून घ्यायचं असं घट्ट. याला पीळ मारून घ्यायचे खाली पण, असं आपल्याला हे करून घ्यायचं. आता आपली ही पाकळी जी आहे
तर ही तयार झालेली आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता. परत एक करून दाखवते. हा अख्खा पाईप घेतलाय मी. याच्यानंतर हे 3 जे आहे, एकाचे 2 केलेले तर हे 3 आपल्याला असे लावून घ्यायचे. याच्यामधनं आपल्याला हा अख्खा पाईप जो आहे तर तो टाकायचा आहे. याला आपल्याला पीळ मारायचा आहे. याला आपल्याला असे पीळ द्यायचे, जेणेकरून पानाचा टोक पण व्यवस्थित येईल आणि हे फिट राहील. आपल्याला असं हे करून घ्यायचे अशा पद्धतीने. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. ज्यांना पाईप क्लीनरचं मटेरियल हवंय त्यांनी वरती आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9881363651 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायची आहे. पाईप क्लीनरचे रेट वाढत चाललेले आहेत मैत्रिणींनो. पाईप क्लीनरचा माल जो आहे तर तो मिळत नाहीये, कारण त्याला खूप डिमांड आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. आता मी ह्या 2 कलर मध्ये लोटस जे आहे तर ते बनवणार आहे. सेम याच ही पाकळी जी तुम्हाला दाखवली ना मी, तर याच पद्धतीच्या पाकळ्या ह्या पण बनवलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे बघा, ह्या बनवून ठेवलेल्या आहेत. पूर्ण मी व्हिडिओ मध्ये दाखवल्या नाही तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही पण बोर होसाल. तर अशा पद्धतीने पाकळ्या बनवायच्या आहेत. आता नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवते. अशा खूप साऱ्या लागणार आहेत. तर हे बघा ताईंनो, हे अशा पद्धतीने आपण हे पाकळ्या ज्या आहेत लोटसच्या तर त्या तयार करून घेतलेल्या आहे मी. हे पर्पल कलर आहे आणि हा पोपटीमध्ये कलर आहे. तर हे आपल्याला आता हे आपल्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या माझ्या रेडी झालेल्या आहे. आता आपल्याला हे खाली जे उरलेला भाग आहे ना पाईप क्लीनरचा तर तो कट करून घ्यायचा आहे. सर्व याचा अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. सर्व हे असं कट करून घ्यायचं आहे. आता हा आपला 6 इंचाचा कार्डबोर्ड आहे. तर यावरती आपल्याला लोटस बनवायचा आहे, तयार करायचा आहे. आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तयार करायचे. तर हे बघा मैत्रिणींनो, खाली कार्डबोर्ड ठेवलाय, त्यावरती ह्या तयार केलेल्या पाकळ्या ज्या आहेत तर 11 पाकळ्या मी ठेवलेल्या आहेत. आता ह्या आपल्याला सर्व अशाच पद्धतीने सेम तुम्हाला लावून घ्यायच्या आहे. आता मी इथे स्टिकचा वापर करून हे चिटकून घेणार आहे. ज्यांना ज्यांना पाईप क्लीनरचं मटेरियल हवंय त्यांनी वरती आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे. ट्रेस पेपरसाठी सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता, ऑर्डर बुक करू शकता. उलन मॅट रांगोळीची किट आपल्याकडे अवेलेबल आहे. रेडी रांगोळी सुद्धा आपण सेल करतो. लवकरच रेडी रांगोळीचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. तर हे बघा, आपलं हे खालचं तयार झालेलं आहे. आता आपण ह्या पाकळ्या लावून घेऊया. त्यांना रेडी कमळ हवंय, जास्वंदीच्या फुलाचे हार हवे, त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे. ऑर्डर बुकिंग खूप आहे, लवकरात लवकर बुकिंग केलं तरच हे होणार आहे. काही दिवसानं ऑर्डर आपल्याला बंद कराव्या लागणार आहे, कारण की बनवणं होत नाही ताईंनो, वेळ लागतोय. पार्सल तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचायलाही हवं. खूप सुंदर कमळासन जे आहे हे तर तयार झालेलं आहे आपलं. बघा, अजून बाकी आहे बनवायचं. तर कसं दिसतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे ते सुद्धा सांगा.
तर हे बघू शकता ताईंनो, आता आपलं हे खालचं कमळ आसन जे आहे तर हे पूर्ण तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे वरचं कार्डबोर्ड जे आहे तर ते यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे, बसून घ्यायचं आहे. तर आता याला आपल्याला पाईप क्लीनरने याचा मेकओव्हर करून घ्यायचा आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता मी कशा पद्धतीने लावते याला पाईप क्लीनरचं हे ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते. तर हे पहा, हा हळदी पिवळा कलर घेतलेला आहे मी. आता यावरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. व्हिडिओ मध्ये दिसतंय सेम त्याचप्रमाणे तुम्हाला करायचंय. ठीक आहे. हे असं गोल करून घेतलं मी सुरुवातीला. तर हे बघा मैत्रिणींनो, हे मी तयार करून घेतलेलं आहे याला. हे पाईप क्लीनर लावलं, याला सजून घेतलं. परत आता याला आपल्याला मोती जे आहे माळ तर ती लावायची. याच्यानंतर हे पोलन लावायचे. ही माळ मी लावून घेते सुरुवातीला. कारण की आतमध्ये लावल्यावर बी आपण लावू शकतो, पण ते ना ताई न खूप अवघड जातं पहा लावायला. आणि हात पण जळतात आणि फुलांचं जे हे ना तर ते पण सगळं असं भिजकून जातं. हे असं मोकळं आपल्याला पद्धतशीर लावताना येते. त्याच्यामुळं मग मी आता बाहेरच हे लावून घेते. तर हे बघा, मोती लावून आता हे तयार झालंय. आता याला आता मी खालती याला पोलन लावणार आहे, जेणेकरून म्हणजे रिअल मधलं कमळाचं फूल. तर हे बघा मैत्रिणींनो, पोलन लावून आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे लोटस मध्ये लावायचं आहे. आता याच्यावरती मी गम टाकणार आहे, म्हणजे स्टिक टाकणार आहे आणि हे पॅक करून घेणार आहे. आता हे आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपलं लोटस जे आहे कमळ आसन तर हे रेडी झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने बनवलेलं आहे मी. ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा आणि तुम्ही घेऊ शकता. गणपती बाप्पांसाठी, स्वामींसाठी, कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही कुठलीही मूर्ती यामध्ये स्थापन करू शकता. कलश सुद्धा स्थापन करू शकता. एकदम दणकट आणि एकदम हे आहे, याला काहीच होणार नाही. हे बघू शकता, कारण आपली क्वालिटी बोलते. क्वालिटी, फिनिशिंग, हे बघा काहीच होत नाही याला. तुम्ही जसं म्हणलं तसं याला सेप देऊ शकता, काहीच अडचण नाही. हे बघा, ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, व्हॉट्सअप नंबरवरती मला शेअर करा, तुम्हाला मिळून जाईल. तर चला, माझं आजचं लोटस हे कमळ जे आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.